पेठ वडगावात सूर वत्सल जयश्री महिला संस्थेच्या वतीने महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन। जागतिक महिला दिनानिमित्त पेठ वडगाव येथे सूर वत्सल सामाजिक संस्था व जयश्री महिला स्वयं सहकारी संस्था पेठ वडगाव यांच्या वतीने दिनांक 9 मार्च रोजी वडगाव शहरात प्रथमच महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूर वत्सल सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अंजना जाधव यांनी दिली। या स्पर्धेत महिला, युवती व विद्यार्थिनी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने डॉ. जाधव यांनी केले आहे। महिलांचे आरोग्य निरोगी सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे। महिलांना व्यायामाची प्रेरणा मिळावी यासाठी सूर वत्सल सामाजिक संस्था व जयश्री महिला स्वयं सहकारी संस्थेच्या वतीने पेठ वडगाव शहरातील महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत वयोगटानुसार धावणे व चालणे स्पर्धा घेण्यात येणार आहेत। विजेत्यांना आकर्षक बक्षीस, चषक व सहभागी सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। धावणे स्पर्धेमध्ये 15 ते 25 वर्षे वयोगटात 1600 मीटर, 25 ते 35 वर्षे वयोगटात 1000 मीटर, 35 ते 45 वयोगटास 800 मीटर इतके अंतर आहे। चालणे अथवा धावणे 45 वर्षापुढील सर्व महिला 1500 मीटर अशा स्पर्धा वडगाव लाटवाडे रोड येथे घेण्यात येणार आहे। स्पर्धेत महिला, युवती, विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. अंजना जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। नमस्कार, मी डॉ. अंजना सतोषी जाधव, पेठ वडगाव। आमच्या सूर वत्सल सामाजिक संस्था आणि जयश्री महिला स्वयंरोजगार सहकारी संस्था यांच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो। यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव नगरीत प्रथमच महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आम्ही आयोजन करत आहोत। यामध्ये सर्व वयोगटातील महिला सहभागी होणार आहेत। महिलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी या हेतून या स्पर्धेचं आयोजन आम्ही करत आहोत। या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील महिला म्हणजेच 15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते पुढील सर्व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात। तसेच यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षीस, प्रशस्तीपत्र, चषक असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे। ही स्पर्धा रविवार दिनांक 9 मार्च रोजी बावडेकर चौक ते लाटवडे रस्ता येथे आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच या स्पर्धेसाठी पूर्व नोंदणी सिद्धी क्लिनिक, बिरदेव चौक, पेठ वडगाव येथे आवश्यक आहे। स्पर्धेतील प्रथम नोंदणी करणाऱ्या 100 स्पर्धकांना टी-शर्ट भेट मिळणार आहे। तसेच त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती। धन्यवाद।